नमस्कार, मी प्रमोद जगदाळे. आज आपण आहोत पंढरी तडाखाच्या स्टुडिओमध्ये सन्मान गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान महिला कार्यकर्तृत्वाचा. आज आपल्यासोबत मंगळवेढा येथील रहिवासी असणारं प्रदीप ढावरे कुटुंबीय आणि त्यांची गुणवंत विद्यार्थिनी शीतलताई ढावरे आपल्यासोबत आहेत. एका फळ विक्रेत्याची मुलगी कम्प्युटर इंजिनियरपर्यंत झेप घेते. हालाकीचं जीवन जगत असताना मुलीचे उच्च शिक्षण देणारा पिता व पित्याच्या कष्टाची जाण ठेवून जिद्दीने शिक्षण घेणारी मुलगी. तर सर्वप्रथम मी शीतलताई आणि प्रदीप काकांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की पहिलीपासूनचं आत्तापर्यंतचं त्यांचं शिक्षण हे कशा पद्धतीनं त्यांनी मोठ्या जिद्दीनं आणि कष्टानं पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचे नेमकं आयकॉन कोण आहेत, वडील, आई का इतर कोण, त्यांना कसे पद्धतीनं अनुभव आले, आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत. मी थेट जात आहे शीतलताई ढावरे यांच्याकडे. नमस्कार, माझं नाव शीतल ढावरे. मी मंगळवेढामधून आलेली आहे. माझं पहिली ते 4थीपर्यंतचं शिक्षण झेडपीमध्ये झालेलं आहे आणि 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण इंग्लिश स्कूलमध्ये झालेलं आहे. आणि 10वीनंतर परत मी डिसाईड केलं, माझा जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मला 10वीला 75% पडले होते. मग घरात असं इंजिनियर कोणीच झालं नव्हतं. मग त्यावेळेस मी डिसाईड केलं की मला काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं करायचं की जे माझ्या घरात कोणी केलेलं नसेल. मग 10वीचा रिझल्ट लागला 75% पडले. आई वडील दोघंही आनंदाश्रूंनी रडायला लागले होते. मग नंतर मी डिसाईड केलं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. मग मला माहीत नव्हतं की डिप्लोमा काय असतो किंवा काय. फक्त एक लहानपणी शाळेत ठरवलं होतं की काहीतरी आपण वेगळं करायचं जेणेकरून आपल्या पण आईवडिलांचं नाव निघालं पाहिजे. आईवडील माझ्यासाठी कष्ट करत होते ह्याची मला जाण होती. त्यामुळे मी ठरवलेलं की मला काहीतरी उंच झेप घ्यायची. मग मी ठरवलं की मला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं आहे. मग परत धावपळ सुरू झाली. 10वीचा रिझल्ट लागला. मग घरी पप्पांना सांगितलं की असं असं आहे, मला इंजिनियर व्हायचं आणि मला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणून. खूप जणं म्हणत होते झेपणार नाही, घरची सिच्युएशन अशी फायनान्शियली बॅकअप जास्त नव्हतं, त्यामुळे मला हॉस्टेलवर राहणं परवडत नव्हतं. मग ठरवलं पप्पा म्हटले तुला होईल का? मी म्हटलं हो, मी करून दाखवते. मग डिप्लोमाला ॲडमिशन घेतली तर स्वेरीला. माझा डिप्लोमा स्वेरीमधून झालेला आहे. तिथं ॲडमिशन घेतलं. मग तिथं पण सगळे जण म्हणायचे की नाही तू हॉस्टेलवरती राहा. पण मी मनात माझ्या जिद्द ठेवली होती की मी हॉस्टेलवरती नाही राहणार, मी अपडाऊनच करणार आणि मी करून दाखवणार ते. असं अपडाऊन करत परत कॉलेज सुटायचं. कधी यायला तिथं गोपाळपूरला बसेस थांबत नव्हत्या. स्पेशली मुलींना खूप प्रॉब्लेम व्हायचा त्यावेळेस. आत्ता वगैरे थांबतात बस, पण माझ्या वेळेस नव्हत्या थांबत त्यावेळेस बस. मग घरी जायला कधी 7:30-8 वाजायच्या. बस थांबत नव्हती. अक्षरशः कधी कंडक्टर ड्रायव्हरसोबत भांडणं करून आम्ही बसमध्ये चढायचो. कधी बसायला जागाच मिळत नव्हती. अक्षरशः दरवाजात उभारून घरी गेलेलो आहेत आम्ही. मग घरचे वाट बघायचे खूप. मग तशा कंडिशनमध्ये डिप्लोमा केला. मला डिप्लोमाला पण खूप चांगले मित्रमैत्रिणी मिळाले. स्पेशली माझा रॅप्सन ग्रुप आहे, त्यांनी मला खूप मोटिवेट केलं आणि प्रत्येक माझ्या सुखदुःखात त्यांनी मला मोटिवेट केलं मला त्यांनी. काही सिच्युएशन असू द्या, कधी मी टिफिन नेला नसेल तर त्यांनी मला टिफिन प्रोव्हाइड केला. कुठलीही सिच्युएशन असू द्या, त्यांनी 5 जणींनी मला खूप सपोर्ट केलेला आहे त्या. असं करत माझं मी डिप्लोमाचं शिक्षण घेतलं. माझे आईवडील दोघंही फळं विकतात, मला त्याची जाण होती. पण मी परत ठरवलं आणि सगळे म्हणायचे काय, आईवडिलांना म्हणायचे हिला काय शिकवता, आज काय एवढा खर्च करता, लग्नासाठी राहू दे तिचे पैसे, एवढं मुलींना काय शिकवायचं असतं. पण नाही, माझ्या पप्पांनी ठरवलं तसं नाही की आम्ही दोघी बहिणी आहे. स्पेशली मुद्दामून मेन्शन करते, आम्ही दोघी बहिणी आहोत आणि आम्हाला भाऊ नाही आहे. पण माझ्या घरात कधीच जेंडर डिस्क्रिमिनेशन झालेलं नाही आहे की मुलगी आहे कशाला हिला शिकवायचं, मुलगा नाही आहे मुलांनाच आपण खूप शिकवतो. पण असं कधीच त्या दोघांनी केलेलं नाही आहे. माझ्या आईनी वडिलांनी, स्पेशली माझी वडिलांची जी आई होती तिला खूप हौस होती की हिने काहीतरी शिकावं, चांगलं करून दाखवावं, वडिलांचं नाव मोठं करावं. पण आज अनावधानाने ती आमच्यासोबत नाही आहे. 1.5 वर्ष झाले ती एक्सपायर झालेली आहे. पण तरीही तिचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. पप्पांनी मला फक्त एकच सांगितलं होतं, मी माझ्या जीवाचं रान करीन, माझ्या रक्ताचं पाणी करीन, पण मी तुला शिकवण. मी आणि मी जिथं क्लासला जात होते, मी 9वी-10वीला जिथं क्लास लावला होता तिथं एक सर होते, माळी सर म्हणून. मी सरस्वती क्लासेसला जात होते. तिथं मला एक सरांनी सांगितलं होतं की आपण खूप वेळेस काय करतो की मोटिवेशन बाहेरून शोधतो. पण मला त्यांनी एकच सांगितलं होतं, जर आपल्याला कधी स्टडी होत नसेल किंवा आपलं मन कुठंतरी वेगळीकडे भटकत असेल
तर त्यांनी मला सांगितलं होतं 2 मिनटं फक्त डोळे बंद करायचे आणि फक्त लक्षात ठेवायचं की आपले आईवडील आपल्यासाठी काय करतात. मग मी नेहमी तसं करायचे, डोळे बंद करायचे. मला असं कधी वाटलं नाही माझा आज अभ्यासाचा मूड नाही आहे, मला आज अभ्यास नाही आहे करायचा, त्यावेळेस मी डोळे बंद करायचे आणि ठरवायचं. मला सरांनी काय सांगितलं होतं की डोळे बंद करायचे आणि लक्षात ठेवायचं की आपले आईवडील आपल्यासाठी काय करतात. मग मला ते आठवायचं माझे आईवडील माझ्यासाठी काय करतात आहे. फायनान्शियल कंडिशन नसताना मला एवढं शिकवत आहेत, व्याजाने पैसे काढतायत शिक्षणासाठी माझ्या. स्पेशली एवढं कुणी करत नाही, मी मेन्शन करून सांगते. लग्नासाठी खूप इथल्या लोकांची असं समज आहे की आपण हा शिक्षणासाठी खर्च करण्यापेक्षा आपण तिच्या लग्नासाठी खर्च करूयात. पण माझ्या आईवडिलांनी तसं न करता माझ्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले आणि मी त्या कष्टाची जाणीव ठेवून माझं इंजिनिअरिंग पूर्ण केलं. माझं इंजिनिअरिंग सिंहगड कॉलेजला झालेलं आहे. मला स्वेरीमध्ये पण चांगले शिक्षक लाभले, सिंहगडलाही चांगले शिक्षक लाभले मला. इथे सिंहगडलाही माझा मित्रमैत्रिणींचा गोतावळा खूप चांगला होता. प्रत्येक वेळेस मला गाईड केलं त्यांनी. एखादी गोष्ट मला समजत नसेल तर परत डबल मला स्टाफ समजून सांगायचा. कधी जायला लेट झाला खूप मला सगळ्यांनी समजून घेतलं. असा माझा इथपर्यंतचा प्रवास होता. माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी जे कष्ट केले त्याची मी जाणीव ठेवून माझं कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण मी पूर्ण केलं. आज माझ्या आईवडिलांना खूप अभिमान वाटतो आहे माझा. मी पण हे ठरवलं होतं की असं काहीतरी मोठं असं काहीतरी करायचं जेणेकरून माझ्या नावाने माझ्या आईवडिलांना ओळखलं पाहिजे. आणि खरंच असं मी म्हणेन पूर्ण अजून नाही झालेलं, अजून माझी लढाई चालूच आहे. मी एवढा थांबलेली नाही आहे. माझं अजूनही पुढचं शिक्षण मला करायचं आहे. पुढचा प्रवास माझा आहे अजून. ह्याच्यापेक्षाही मोठं मी अजून ह्यांना काहीतरी देणार आहे, एवढंच सांगते. नमस्कार, मी प्रदीप ढावरे, मंगळवेढा. मला सांगण्यात खूप आनंद होत आहे की माझी कन्या शीतल प्रदीप ढावरे आज तिने इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आहे. आणि त्यामागचा हेतू असा आहे की माझ्या घरामध्ये मला 2 मुली आहेत आणि मी असं ठरवलं होतं की माझ्या मुलींना मी खूप शिकवेन. मला मुलगा नसला तरी चालेल. ज्यावेळेस मला मुली झाल्या त्यावेळेस मी खूप हॅपी होतो. असं समजलो नाही त्यावेळेस की मला मुलगाच हवा, मुलगीच हवी आहे. असं भेदभाव न ठेवता मी माझ्या दोन्ही मुलींना शिक्षण देतो आहे आणि याच्यापुढे मी त्यांना शिक्षण देणार आहे. मी खूप खूप परिश्रम घेतलेला आहे त्या गोष्टीसाठी. आज मी रस्त्यावर, रोडवरती भाजीपाला, फळ विक्री करून माझ्या मुलींचे शिक्षण मी पूर्ण केलेलं आहे. खूप कष्ट घेतलेले आहे त्यासाठी मी. कधी कधी माझ्या मुलीला पासालासुद्धा पैसे नसायचे. अक्षरशः एक वेळेस तर असा दिवस उजाडला होता, माझ्या खिशामध्ये फक्त 480 रुपये होते आणि मुलीचा पास संपला होता. आणि त्यावेळेस मी बस डेपोमध्ये गेलो तर त्यावेळेस मला त्या सरांनी सांगितले की आता पासाची किंमत 500 रुपये झालेली आहे. आणि त्यावेळेस माझ्या खिशामध्ये 480 रुपयेच होते. मग त्या कोळी सरांनी मला ते 20 रुपये न पाहता 480 रुपयाचा पास माझ्या मुलीकरता मला दिला त्यावेळेस. म्हणजे काही लोक असे आहेत की शिक्षणासाठी मदत करणारी लोक आहेत. तो अनुभव मला आज जाणवतो आहे की शिक्षणासाठी काय काय लोक करतात. आणि खरोखरच माझी मुलगी एवढी हुशार आहे तर मला लोकांना असं सांगावंसं वाटतं आहे की आपणही आपल्या मुलींना भेदभाव न करता त्यांना उच्च शिक्षणासाठी शिकवा. मनात कुठलाही भेदभाव ठेवू नका. तो मुलगा आहे, ही मुलगी आहे, हा भेदभाव न ठेवता मुलींना शिकवा. त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करा. त्यांना धीटपणे, खंबीरपणे त्यांना त्यांच्या पायावरती उभं करा. कोणापुढे त्या लोकांनी हात पसरू नयेत किंवा आपली वाईट परिस्थिती आली म्हणून त्यांची वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून त्यांना शिकवा, त्यांना पुढे सरकवा, त्यांना धीट करा, असं मी सांगतोय. आणि माझी पत्नी, आम्ही दोघंही हा फळ फ्रूट भाजीपालाचा व्यवसाय करतो आहे. आम्ही दोघंही एकमेकाला साथ देतो आहे. आणि जे काही 2 पैसे मिळतात ते 2 पैसे मी माझ्या 2 मुलींच्या शिक्षणावर मी खर्च करतो आहे. मला कोणाचा आधार नाही आहे. आधार फक्त आहे पंढरपुरातले एक समाजसेवक मुजम्मिल कमलीकर. ते सर अहोरात्रीचं मला सहकार्य करणार आहेत.
शिक्षणाच्या बाबतीत किंवा अन्य इतर कोणत्याही गोष्टीत मला एक फोन केला की ताबडतोब माझ्या मदतीला हजर होतात. मला हे या ठिकाणी सांगावंसं वाटतं आणि त्यांचं आज मी या ठिकाणी जे आहे खरोखरच त्यांच्याच पुण्याने मी या ठिकाणी स्टुडिओमध्ये आलेलो आहे. मला तर त्यांचं अभिनंदन करू वाटतं आहे या ठिकाणी येऊन. मुजम्मल कमलीवाले सर, मी तुम्हाला सल्यूट करतो या गोष्टीसाठी. तुम्ही असंच कार्य करत राहा. परमेश्वर तुम्हाला आयुष्यात कधी कमी पडू देणार नाही. आणि या गोष्टीसाठी सर मी तुम्हाला आणखीन एकदा सल्यूट करतो आहे की आपण या ठिकाणी मी आणि माझ्या कन्येला तुम्ही या ठिकाणी बोलवलं, माझा सत्कार केलात. खरोखरच मला खूप अभिमान वाटला सर. परमेश्वर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची आयुष्यामध्ये कमतरता भासू देणार नाही. भरभराटीचं तुमचं जीवन आणि संसार चालेल. एवढं बोलून मी माझं 2 शब्द पुरे करतो. तर हे होते मंगळ्याचे डावरे कुटुंबीय, मंगळ्याची कन्या असणारे आपली शीतलताई. हिचा तर आम्हा पंढरपूरकरांना मंगळेकरांना अभिमान आहेच. पण आपण असं म्हणतो मुलगी शिकली प्रगती झाली. तर मुली वाचवा देश वाचवा आपण नुसती नारेबाजी करतो. पण मुलगा मुलगी असा भेद न करता मुलासमान मुलीही काही कमी नाही हे आपल्या शीतलताईनं आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलेलं आहे. आणि ज्यांची सुरुवातच शून्यातून होते त्यांना हरण्याची भीती नक्कीच नसते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपली शीतलताई डावरे. तिनं सांगितलं आत्ता आपल्या मनोगतामध्ये की लग्नावर वायपट खर्च न करता तो मुलीच्या शिक्षणावरती करा, तर येणारा भविष्यकाळ मुलींसाठी नक्कीच उज्ज्वल असेल. तिच्या भावी कार्यास आमच्या नक्कीच शुभेच्छा. स्त्री गुलाम झाली की कुटुंब गुलाम होतं आणि कुटुंब गुलाम झालं की राष्ट्र गुलाम होतं. पर्यायाने त्यांची मुलंसुद्धा गुलाम होतात. तर ह्या गुलामीच्या बेड्यातून मुक्त करण्यासाठी प्रदीप काका डावरेसारखे वडील आई तिच्या पाठीशी नक्कीच आहे. आम्ही भाऊ म्हणून तर कायम त्यांच्यासोबत आहोत. समाजसेवक मुजम्मिल कमलीवाले हे नेहमीच इतरांच्या मदतीसाठी रात्री अपरात्री धावून जात असतात. तर शीतलताईच्या भावी कार्यास आमच्या शुभेच्छा. तू अशीच मोठी हो, उंच भरारी घे आणि एखादी चांगली अजून यापेक्षा उच्च दर्जाची पोस्ट घेऊन आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा तो मुलाखतीसाठी यावं अशी मी अपेक्षा करतो. कॅमेरामन हेमंत यादवसह मी प्रमोद जगदाळे, पंढरी तडाखा न्यूज, पंढरपूर. अन्यायाविरुद्ध लेखणीचा धडाका, आपल्या हक्काचा पंढरी तडाका.